गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. चला तर आज आपण जळगाव जिल्ह्याबद्दल माहिती बघणार आहोत. मला कमेंटमध्ये जळगाव जिल्हा टाका म्हणून असं कमेंट केलं होतं. चला जळगाव जिल्हा टाकत आहे. बाकीचे पण जिल्हे टाकले आहेत. अमरावती, नागपूर, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा असे बाकीचे जिल्हे पण सुद्धा 10 जिल्हे टाकलेले आहेत. प्लेलिस्टमध्ये बघून घ्या. तुम्हाला जे जिल्ह्याची माहिती पाहिजे नसेल त्या आणि आणखी कोणत्या जिल्ह्याची पाहिजे नसेल तर ते प्लीज कमेंटमध्ये टाका आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मला पण मोटिवेशनल मिळेल आणि मी असेच चांगले नवीन लेक्चर तुमच्यासाठी अवेलेबल करून देईन. चला तर बघूया जळगाव जिल्ह्याबद्दल माहिती. कलेक्टर जळगाव, कलेक्टर ऑफिस आहे जळगाव जिल्ह्याचं कार्यालय. जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहे तर जिल्ह्याचे पालकमंत्री आहे गुलाबराव पाटील, जे आताचे नवीन आहेत. लेटेस्ट माहिती आहे. ज्यांनी पण फॉर्म भरला असेल कोणत्या जिल्ह्याचा, तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवक किंवा ज्या कोणत्याही एक्झामची तयारी करत असतात त्यांच्यासाठी आवश्यक लेक्चर आहे. जे जिल्ह्यावर आवश्यक क्वेश्चन येतातच. ज्या जिल्ह्याचा फॉर्म भरला त्या जिल्ह्यासाठी नक्की जिल्हा विशेष माहिती वाचून जा. मी सर्व प्लेलिस्टला अवेलेबल करून दिली आहे. तर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहे जळगाव जिल्ह्याचे तर गुलाबराव पाटील आहे. आपत्ती व्यवस्थापन मंत्री कोण आहे, नाश्री अनिल पाटील. कोण आहे आपत्ती व्यवस्थापन मंत्री, नाश्री अनिल पाटील आहे. विभागीय आयुक्त कोण आहे, श्री राधाकृष्ण गमे आहेत. आमदार तर आमदार कोण आहे जळगावचे, श्रीमती लताताई सोनवणे ह्या आमदार आहेत जळगाव जिल्ह्याच्या. आणि विभागीय आयुक्त श्री राधाकृष्ण गमे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आहे. व्यवस्थापन मंत्री आहे नाश्री अनिल पाटील. चला ही माहिती इम्पॉर्टंट माहिती आहे, जी लेटेस्ट आहे, लक्षात ठेवा. क्षेत्रफळ किती आहे, किती क्षेत्रावर जळगाव जिल्हा हा स्थापलेला आहे किंवा विस्तारलेला आहे तर 11,765 किलोमीटर इतक्या क्षेत्रावर जळगाव जिल्हा विस्तारलेला आहे. तालुके बघा, जळगाव जिल्ह्यातले तालुके जळगाव, मुक्ताईनगर, भुसावळ, अमळनेर, चाळीसगाव, चोपडा, बोदवड, भडगाव, रावेर, यावल, जामनेर, धरणगाव, पाचोरा, पारोळा, एरंडोल. आणि देश भारत मुख्यालयाचे मूळ ठिकाणे जळगावचं आहे. महाविद्यालय आणि विद्यापीठे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ हे तिथे आहे. जळगाव जिल्ह्यात महत्त्वाचे विद्यापीठ आहे, लक्षात ठेवा. हवामान कसे तर जळगाव जिल्ह्याचे हवामान कमाल तापमान 48°C आणि किमान तापमान 10°C सरासरी असते. आणि पाऊस कसे असते तर पावसाचे प्रमाणे 690 मिलीमीटर असते. लक्षात ठेवा. तापमान लक्षात ठेवा, कमाल किमान आणि पाऊस पण लक्षात ठेवा. चला तर संस्कृती बघूया. भाषा, इथली भाषा कोणती आहे तर मराठी स्थानिक भाषा आहे. मध्य प्रदेशच्या सीमेवरील लोक हिंदी बोलतात. आणि इथल्या लोकांचे मुख्य अन्न कोणते आहे तर इथल्या लोकांचे मुख्य अन्न आहे बाजरी, गहू आणि तांदूळ आहे. येथील मेळावे व उत्सव, जिल्ह्यात 4 मुख्य उत्सव आयोजित केले जातात, जे जिल्ह्यातच नव्हे तर उर्वरित राज्यातील अनेक भक्तांना आकर्षित करतात. तर जळगाव शहरातील श्रीराम रथोत्सव मेळावा तर कोणते आहेत ते जळगाव जिल्ह्यातील रथोत्सव मेळावा कार्तिक हिंदू महिन्यात आयोजला जातो. कार्तिक हिंदू महिन्यात आयोजला जातो. आणि कार्तिक हिंदू महिन्यात आयोजला जातो तर जळगाव शहरातील नवरात्रीच्या वेळी नवरात्री महालक्ष्मी उत्सव रथोत्सव मेळावा, श्रीराम रथोत्सव मेळावा आणि नवरात्री महालक्ष्मी उत्सव. चांगदेवला चांगदेव मेळावा आणि मुक्ताईनगरपासून सुमारे 6 किलोमीटर वायव्याने मुक्ताई मेळावा. माघमध्ये कोथळी येथे असतो. मुक्ताई मेळावा पण असतो. हे इथले 4 महोत्सव आहे जे आवश्यक आहे, तुम्ही लक्षात ठेवा. आणि तो कुठे भरतो, मुक्ताई मेळावा कोथळी येथे भरतो, हे पण लक्षात ठेवा नाव.
धार्मिक ठिकाणे कोणते आहे? तर इथले धार्मिक ठिकाणे आहे चांगदेव, अमळनेर, अठरावल, चोखड, चांदसी, पद्यालय, रावेर, पाटणादेवी आणि कपिलेश्वर हे इथली धार्मिक ठिकाणे आहे. पॉईंट लक्षात ठेवा धार्मिक ठिकाणे. तर लक्षात ठेवा चांगदेव, अमळनेर, अठरावल, चोखड, चांदसी, पद्यालय, रावेर, पाटणादेवी, कपिलेश्वर ही इथली धार्मिक स्थळे आहे. चला तर जळगाव जिल्ह्याचा इतिहास बघूया थोडाफार. तर काय आहे इथला इतिहास? जळगाव जिल्ह्यातील बहुतांश ऐतिहासिक इतिहास अस्पष्ट आहे. प्राचीन काळातील रसिकता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशात त्याचा एक भाग होता आणि नंतर फारुकी राजाच्या राजवटीखाली हा प्रदेश आला आणि त्यास खानदेश असे संबोधले गेले. तर कोणाच्या काळात खानदेश असे संबोधले गेले? फारुकी राजाच्या राजवटीखाली हा प्रदेश आला आणि याला खानदेश असे संबोधले गेले. तर वाकाटकांना हैदराबादचे निजाम आणि त्यानंतर मराठ्यांना या प्रदेशावर राज्य केले. नंतर हैदराबादचे निजाम यांनी राज्य केले. नंतर मराठ्यांनी या प्रदेशावर राज्य केले. 1906 मध्ये खानदेश विभागला. तेव्हा कितीमध्ये खानदेश विभागला? तर 1906 मध्ये खानदेश विभागला. तेव्हा पूर्ण खानदेश अस्तित्वात येऊन आजचा जळगाव झाला. 1956 मध्ये राज्याच्या पुनर्रचनेसह तो मुंबई राज्यामध्ये समाविष्ट करण्यात आला आणि 1960 मध्ये महाराष्ट्र स्थापनेनंतर जळगाव जिल्हा झाला. महाराष्ट्राचा जिल्हा झाला जळगाव जिल्हा 1960 नंतर 1960 मध्ये. आणि भाषा पोटभाषा कोणती आहे? तर मराठी आणि अहिराणी ही पोटभाषा आहे जळगाव जिल्ह्याची. अहिराणी भाषा लक्षात ठेवा, हा शब्द लक्षात ठेवा अहिराणी, मराठी आणि अहिराणी. महत्त्वाची सांख्यिकी माहिती 2011च्या जनगणनेनुसार. तर गावाची संख्या किती आहे? एकूण गावाची संख्या आहे 1513. जळगाव जिल्ह्यात गावांची संख्या 1513. शहरांची संख्या आहे 20. तर शहरे किती आहे? 20 शहरे आहेत जळगाव जिल्ह्यात. लोकसंख्या किती आहे जळगाव जिल्ह्याची? तर 4,229,917 ही लोकसंख्या आहे जळगाव जिल्ह्याची. आणि क्षेत्रफळ किती आहे? चौरस किलोमीटरमध्ये आहे. तर 11,765 चौरस किलोमीटर क्षेत्रावर हे जळगाव जिल्हा हा स्थापलेला आहे, विस्तारलेला आहे. चला तर भौतिक स्थान बघूया. 20° आणि 21° उत्तर अक्षांश आणि 74° ते 55 ते 76° 28 पूर्व अक्षर उत्तर. राज्याची उत्तरी भागात आहे. कोणत्या भागात आहे? तर राज्याच्या उत्तरी भागात आहे. जळगाव शहर रेखांश ही संख्या एवढ्यात काही डीपमध्ये विचारणार नाही, त्याच्यामुळे एवढं काही वाचायची गरज नाही आहे. लगतचे जिल्हे कोणते आहे? तर कोणते जिल्हे आहे जळगाव जिल्ह्याला लागून? तर उत्तरेला सातपुडा हिल्स आहे. दक्षिणेला औरंगाबाद आणि नाशिक आहे. पूर्वेला मध्य प्रदेश आणि बुलढाणा आहे आणि पश्चिमेला धुळे आहे. लक्षात ठेवा कोणत्या दिशेला कोणते जिल्हे आहे लागून. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा, याच्यावर क्वेश्चन राहतोच. मुख्य शहरी केंद्र कोणते? तर जळगाव, भुसावळ, कंडारी, वरणगाव, निंभोर, फेकरी, चोपडा, पाचोरा, चाळीसगाव, अमळनेर, यावल, फैजपूर, रावेर, एरंडोल, धरणगाव ही मुख्य शहरी केंद्रे आहे. लक्षात ठेवा. आणि मुख्य पिके कोणती? तर मुख्य पिके आहे केळी, गहू, बाजरी, चुना, शेंगदाणे, कापूस, ऊस ही मुख्य पिके आहे. आणि प्रमुख नद्या कोणत्या? प्रमुख नद्या आहे तापी, गिरणा आणि वाघोर ह्या प्रमुख नद्या आहे. हे पण पॉईंट लक्षात ठेवा. सर्वच पॉईंट हे एक्झामच्या दृष्टीने आवश्यक आहे, कारण कोणता क्वेश्चन विचारतील काही सांगता येत नाही. म्हणून जिल्ह्याबद्दल सविस्तर अशी माहिती वाचून जा. पाणीपुरवठा स्रोत गिरणा धरणातून होते आणि प्रत्येक तालुक्याचं दिलं आहे, हे तुम्ही नीट वाचून घ्याल, कारण एवढं काही आवश्यक नाही आहे. एवढ्या डीपमध्ये कोणी विचारणार नाही.
पाणी पुरवठा स्रोत एवढं विचारलं, गिरणा धरण एवढं लक्षात ठेवायचं. आणि धरणे आहे इथे नांदगाव जिल्ह्याला हतनूर धरणातून, तालुका भुसावळमध्ये आहे, मन्याद, असं वेगवेगळे दिलं आहे, वाचून घ्या तुम्ही. जिल्ह्याच्या उत्तरेस मध्य प्रदेश आहे आणि पूर्वेस बुलढाणा जिल्हा आहे, आग्नेयेस जालना जिल्हा आहे, दक्षिणेस औरंगाबाद जिल्हा आहे, नैऋत्येस नाशिक जिल्हा आहे, तर पश्चिमेस धुळे जिल्हा आहे. लक्षात ठेवा, जिल्ह्याच्या उत्तरेस मध्य प्रदेश सीमा लागून आहे, म्हणजे मध्य प्रदेश राज्य आहे, पूर्वेस बुलढाणा जिल्हा आहे, आग्नेयेस जालना जिल्हा आहे, दक्षिणेस औरंगाबाद जिल्हा आहे, आणि नैऋत्येस नाशिक जिल्हा, तर पश्चिमेस धुळे जिल्हा आहे. खनिजे कोणते आहे, तर बांधकामासाठी लागणारा दगड आणि नदीकाठावरील रेती येथे मिळते. प्रमुख शेतकी उत्पन्न प्रमुख शेतकी उत्पादने कोणते, तर भात, गहू, ज्वारी, बाजरी, ऊस, भुईमूग, कापूस, तूर, उडीद, मिरची, केळी आणि कापसासाठी जास्त प्रसिद्ध आहे जळगाव. केळीसाठी मिरची, केळी हा जिल्हा केळीसाठी प्रसिद्ध आहे, हे लक्षात ठेवायचं. केळीसाठी प्रसिद्ध आहे म्हणून. नद्या, तर प्रमुख नद्या कोणत्या, तापी ही प्रमुख नदी आहे, उत्तरेकडे हडकी नदी आहे. तर प्रमुख नदी कोणती आहे, तर तापी आहे. उत्तरेकडे कोणती नदी आहे, तर हडकी नदी आहे. मोर, गुडी, अनेर, भोकर, सुकी या नद्या व दक्षिणेकडून कोणती नद्या वाहते, दक्षिणेकडून वाहते भोगावती, पूर्णा, गिरणा, अंजनी, वाघूर, बोर या नद्या तापी नदीला येऊन मिळतात दक्षिणेकडून. धरणे कोणते आहेत, गिरणा व हतनूर येथे जलसिंचन प्रकल्प आहेत. तर हे गिरणा व हतनूर येथे जलसिंचन प्रकल्प आहे, जे धरणे आहेत. थंड हवेचे ठिकाण कोणते आहे, तर थंड हवेचे ठिकाण जळगाव जिल्ह्यात पाल आहे. पाल हे थंड हवेचे ठिकाण जळगाव जिल्ह्यात आहे, लक्षात ठेवा. आवश्यक क्वेश्चन आहे. विशेष माहिती, जळगाव जिल्ह्यास पूर्वीस खानदेश या नावाने ओळखले जात असे. 1906 मध्ये जळगाव जिल्हा धुळे जिल्ह्यातून वेगळा होऊन स्वतंत्र जळगाव, पूर्वी खानदेश जिल्हा अस्तित्वात होता. आदिवासी जमाती कोणत्या इथे, तर जळगाव जिल्ह्यात पावरा, कोतील, तडवी इत्यादी आदिवासी जमाती आढळतात. तर कोणत्या आदिवासी जमाती आढळतात, पावरा, कोतील, तडवी. लक्षात ठेवा. मराठी साहित्यसृष्टी समृद्ध करण्यात जळगाव जिल्ह्यातील मोठा वाटा आहे, कारण येथे कवी केशवसूत, बालकवी ठोंबरे, कवी विनायक करंदीकर, साने गुरुजी, माधव ज्युलियन, बासी मार्डेकर, बहिणाबाई चौधरी इत्यादी जे हे महत्त्वाचे आणि असे संत कवी महात्मे होऊन गेले, ते सर्व जळगाव जिल्ह्यातील आहेत. त्याच्यामुळे या समृद्ध साहित्यसृष्टी समृद्ध करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे, लक्षात ठेवा. याच्यावर पण क्वेश्चन येऊ शकतो. जळगाव जिल्ह्यात वरणगाव, भुसावळ येथे संरक्षण साहित्य निर्मिती कारखाना आहे. तर संरक्षण साहित्य निर्मिती कारखाना कुठे आहे, जळगाव जिल्ह्यात, तर वरणगाव, भुसावळ येथे संरक्षण साहित्य निर्मिती कारखाना आहे. प्रमुख उद्योगधंदे काय इथले, तर जिनिंग व प्रेसिंग, साखर कारखाने, रेशीम. जिनिंग व प्रेसिंग, साखर कारखाने आणि रेशीम, कापड निर्मिती, वनस्पती, तूप व तेल गिरण्या, वरणगाव व भुसावळ येथील युद्ध साहित्य निर्मिती, अन्न प्रक्रिया उद्योग हे येथील प्रमुख उद्योगधंदे आहे. याच्यावर क्वेश्चन बनतोय, काय काय उद्योगधंदे आहे म्हणून, कोणतं पण देऊ शकते यातलं. त्याच्यामुळे सर्व लक्षात ठेवायचं. जिनिंग व प्रेसिंग, साखर कारखाने, रेशीम, कापड निर्मिती, वनस्पती, तूप व तेल गिरण्या पण आहे तिथे, वनस्पती, तूप व तेलाच्या. वरणगाव, भुसावळ येथील युद्ध साहित्य निर्मिती, अन्न प्रक्रिया उद्योग. चला तर समोर जाऊया. शिरसाडा मारुती मंदिर येथे प्रसिद्ध आहे, मुक्ताईनगर जवळ, तालुका बोदवड. तर कोणत्या तालुक्यात आहे, मुक्ताईनगर जवळ, तर बोदवड तालुक्यात आहे शिरसाडा मारुती मंदिर. लक्षात ठेवा, कोणत्या तालुक्यात आहे, शिरसाडा मारुती मंदिर, बोदवड. आणि असं पण विचारू शकतो, मारुती मंदिर कोणत्या तालुक्यात आहे, तर बोदवड, आणि कोणत्या गावात आहे, तर शिरसाडा.
उपनदेव, सुपनदेव, चोपडा गरम पाण्याचे झरे आहेत. तर गरम पाण्याचे झरे कोणते? लक्षात ठेवा, शॉर्टकट चोपडा म्हणजे त्याचं नाव आहे, तिथे बोलत असणार ते. उपनदेव, सुपनदेव हे नाव लक्षात ठेवा. गरम पाण्याचे झरे आहे. नेक्स्ट आहे अखिल भारतीय काँग्रेस सुवर्ण महोत्सव अधिवेशन 27 ते 29 डिसेंबर 1936 या कालावधीत जळगाव जिल्ह्यातील फैजपूर ग्रामीण भागात पार पडले. तर कोणत्या काळात अधिवेशन, सुवर्ण महोत्सव अधिवेशन काँग्रेसचे? तर 27 ते 29 डिसेंबर 1936 या कालावधीत जळगाव जिल्ह्यातील कुठे पार पडले? तर फैजपूर ग्रामीण येथे पार पडले. ते पहिले अधिवेशन होते. कापूस व केळी पिकवणारा जिल्हा म्हणून जळगाव जिल्हा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. कापूस व केळी पिकवणारा जिल्हा हा जळगाव आहे. आदिवासी जमाती इथंच बघितला, पावरा, कोतील, तडवी इत्यादी आदिवासी जमाती आढळतात इथे. करंदी हे पण बघितलंय आपण. यांना मराठी साहित्यातील म्हणजे खूप सारे कवी आणि ज्येष्ठ जे म्हणतात ते साने गुरुजी झाले, माधव जुलियन, बासी मर्ढेकर, बहिणाबाई इत्यादी सर्व लोकांचा जन्म हा जळगाव जिल्ह्यातील आहे आणि त्यांचं वास्तव्य पण जळगाव जिल्ह्यातील होतं. त्यांच्यामुळे हे नाव प्रसिद्ध आहे जळगाव जिल्ह्यातील. आणि याच्यावर पण क्वेश्चन येऊ शकतो का हे कोणत्या जिल्ह्यातील आहे आणि काय म्हणून प्रसिद्ध आहे. नेक्स्ट आहे चाळीसगाव रेल्वे स्टेशनच्या मागील भागात विख्यात चित्रकार के मन्स यांचे कला संग्रहालय आहे. त्यात त्यांनी कल्पनाशक्तीतून स्थिर चित्रण, फोटोग्राफी, पेंटिंग, शिल्पकला व काशीदाकाम यांची जोपासना केली आहे. जळगाव हे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे मुख्यालय. तर जळगाव हे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे मुख्यालय आहे. लक्षात ठेवा, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे मुख्यालय कोणते आहे? तर जळगाव आहे. तर जळगाव हे कोणत्या विद्यापीठाचे मुख्यालय? तर उत्तर महाराष्ट्र असे क्वेश्चन बनतात. त्याच्यामुळे लक्षात ठेवा. यावल येथील भुईकोट किल्ला प्रसिद्ध आहे. वाढोदा येथील प्राचीन मच्छिंद्रनाथ मंदिर, मनुदेवी मंदिर आणि संत मुक्ताबाई मंदिर मुक्ताईनगर येथे, संत सखाराम महाराज मंदिर अमळनेर येथे, गांधी तीर्थ जळगाव शहर येथे प्रसिद्ध आहे. मेहरून तलाव आहे, वाघूर डॅम आहे, प्रसिद्ध ठिकाण आहे वाघूर डॅम, मेहरून तलाव, गांधी तीर्थ, संत सखाराम महाराज मंदिर, संत मुक्ताबाई मंदिर, मनुदेवी मंदिर, वडोदा येथील प्राचीन मच्छिंद्रनाथ मंदिर, यावल येथील भुईकोट किल्ला ही सर्व प्रसिद्ध ठिकाण आहे. संत चांगदेव मंदिर, अमळनेर येथे साने गुरुजींचे तत्वज्ञान मंदिर, संत चांगदेव मंदिर आहे. अमळनेर येथील साने गुरुजींचे तत्वज्ञान मंदिर आहे. श्री पद्यालय एरंडोल, अडीच गणेश पीठांपैकी अर्धे पीठ येथे आहे. तर कोणत्या? श्री पद्यालय एरंडोल येथे. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत आणि पॉईंट आहे प्रत्येकाला. चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी थोर गणपती भास्कराचार्य यांचे जन्मस्थळ व पाटणादेवी देवस्थान हे प्रसिद्ध आहे पाटणादेवी येथे, चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी येथे. किल्ले कोणते आहेत? पारोळा येथील भुईकोट किल्ला झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या वडिलांचा किल्ला आहे. पारोळा येथील भुईकोट किल्ला. अमळनेर येथील भुईकोट किल्ला आहे. यावल येथील भुईकोट किल्ला आहे. फारकड्यांचा मनोरा आहे इथे. लक्षात ठेवा. धार्मिक स्थळे व तीर्थस्थाने शिरसाळा मारुती मंदिर मुक्ताईनगरजवळ तालुका बोदवड येथे आहे. ओंकारेश्वर मंदिर आहे जळगाव शहरात. श्रीराम मंदिर आहे जुने जळगाव येथे. संत चांगदेव मंदिर आहे. तापी व पूर्णा नदीच्या संगम कुठे होतो? तर संत चांगदेव मंदिर येथे तापी व पूर्णा नदीचा संगम होतो. संत चांगदेव मंदिर येथे. लक्षात ठेवा, तापी व पूर्णा नदीचा संगम कुठे होतो असा क्वेश्चन येऊ शकतो. तर संत चांगदेव मंदिराजवळ तापी व पूर्णा नदीचा संगम होतो. अमळनेर येथील साने गुरुजींचे तत्वज्ञान मंदिर
तर कुठे आहे? अमळनेर येथे आहे संत साने गुरुजींचे तत्वज्ञान मंदिर हे अमळनेर येथे आहे. आणि तापी व पूर्णा नदीचा संगम हा संत चांगदेव मंदिराजवळ होतो. लक्षात ठेवा. चाळीसगाव कालीमठ व गंगाश्रम हे पण प्रसिद्ध आहे. चाळीसगाव पाटणादेवी थोर गणिते भास्कराचार्य यांचे जन्मस्थान व पाटणादेवी देवस्थान याच्यासाठी चाळीसगाव हे प्रसिद्ध आहे. बडोदा येथील प्राचीन मच्छिंद्रनाथ मंदिर, मनुदेवी मंदिर, गांधी तीर्थ जळगाव शहर हे आताच आपण वाचले, प्रसिद्ध आहे. श्रीपद्यालय एरंडोल 2.5 गणेशपीठांपैकी अर्धे पीठ आहे. संत मुक्ताबाई मंदिर मुक्ताईनगर येथे आहे. संत सखाराम महाराज मंदिर बोरी नदीच्या काठावर अमळनेर येथे. तर कोणते मंदिर? संत सखाराम महाराज मंदिर. रामेश्वर महादेव देवाचे पुरातन मंदिर, तापी गिरणा व अंजनी नद्यांचा संगम, तालुका अमळनेर. तापी व गिरणा व अंजनी नद्यांचा संगम रामेश्वर येथे होतो. तर कुठे होतो? तापी गिरणा व अंजनी नद्यांचा संगम कुठे होतो? अमळनेर तालुक्यातील रामेश्वर येथे होतो. महादेवाचे पुरातन मंदिर आहे तेथे होतो. तापी गिरणा आणि अंजनी लक्षात ठेवा. 3 नद्या दिल्या आणि वरती 2 नद्या दिल्या होत्या, ते पण लक्षात ठेवा. शिक्षण संस्था कोणते? तर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज आहे तिथे, GMC, गोदावरी मेडिकल कॉलेज आहे, चैतन्य आयुर्वेद कॉलेज आहे, चामुंडा माता होमिओपॅथी कॉलेज आहे, गांधी तत्वज्ञान केंद्र आहे अमळनेर येथील. तर हे महत्त्वाचे शिक्षण संस्था आहे, लक्षात ठेवा. मेडिकल कॉलेज आहे, गोदावरी मेडिकल कॉलेज आहे, चामुंडा माता होमिओपॅथी कॉलेज आहे, गांधी तत्वज्ञान केंद्र आहे अमळनेर येथे. मेरून तलाव, वाघूर डॅम, कांताई बंधारा जळगाव, आयर्न पार्क, गांधी उद्यान, केडी संशोधन केंद्र आणि तेलबिया संशोधन केंद्र जळगावला आहे. मेन आहे तेलबिया केंद्र आणि केडी संशोधन केंद्र हे जळगाव जिल्ह्यात आहे आणि त्याच्यासाठी प्रसिद्ध आहे. चला, तर आपलं जळगाव जिल्ह्याचं लेक्चर संपलं आहे. तुम्हाला माहिती कशी वाटली प्लीज टाका मेसेजमध्ये आणि मला कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला आणखी कोणत्या जिल्ह्याची माहिती पाहिजे ते मी नक्की तुम्हाला अवेलेबल करून देईन. मी संपूर्ण 36 जिल्हे टाकणार आहे, पण तुम्हाला लवकर माहिती लागत असेल तर मी त्या जिल्ह्याची सुरुवातीला टाकेल, बाकीचे जिल्हे नंतर टाकेल. चला, तर आणखी कशावर लेक्चर पाहिजे ते पण कळवा. तुम्हाला माझे लेक्चर कसे वाटतात ते पण कळवा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला, तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. बाय.